आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दारूबंदीसाठी जैतापूर गावातील महिलांचा एल्गार, दारूबंदीचा ठराव करत गाठले पोलीस स्टेशन। हातनूर बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांना व घरातील इतर सदस्यांना दारू पिणाऱ्या व्यक्तीपासून त्रास सहन करावा लागत आहे। आदिवासी भागामध्ये गरीब कुटुंबाचे प्रमाण जास्त असल्याने ते आपले जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करून आपला घर प्रपंच चालवतात। अशा वेळी घरातील दारू पिणारी व्यक्ती घरातील पैसा व धान्य दारूच्या पायी खर्च करतात व घरामधील आपल्या परिवारावर उपासमारीची वेळ येते। या गोष्टीचा महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या सर्व गोष्टींना कंटाळून जैतापूर गावातील महिला बचत गटाने एकत्र येऊन व ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींना सोबत घेऊन थेट जायखेडा पोलीस स्टेशन गाठले। जैतापूर गावातील महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खुलासा केला आणि यावर तात्काळ कार्यवाही व्हावी म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भगरे यांना निवेदन देण्यात आले। अवैध दारू विक्री ही परिस्थिती एका गावात नसून बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील सर्व गावांमध्ये हीच परिस्थिती आहे। लवकरात लवकर अवैध दारू विक्रीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ताईबाई सूर्यवंशी, निर्मला गायकवाड, जिगू गांगुर्डे, सुशीला महाले, हिरा बर्डे, रेणू चौधरी, झिंगू सूर्यवंशी, कल्पना सूर्यवंशी, इंदू ठाकरे तसेच लखन सूर्यवंशी, काळू चौधरी, रामू अहिरे, श्रावण सूर्यवंशी, भालचंद्र साबळे, भूषण चौधरी, सागर चौरे यांच्या वतीने करण्यात आली। यावेळी जैतापूर गावातील बहुसंख्य महिला व गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलान वृत्तांतसाठी बाळू बागुल।